सानन्दमानन्द वने वसन्तम् आनन्दकन्दं हतपापबन्धं वाराणसीनाथ मनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये। श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये। अर्थानाम् अर्थ अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानिनां गुरवे नमः। ओम नमः फलसिद्धाय मरुळाराध्य योगिने आचार्य वृंदवंद्याय श्री जगद्गुरवे नमः। अनंत कोटी ब्रह्मांड नायक आशुतोष भगवान अमरेश्वरांच्या पावन आणि पवित्र चरणी नमस्कार करून जगद्गुरु फलसिद्ध महास्वामींच्या पवित्र संजीवनी समाधी सहित सर्वच महान विभूतींच्या पावन आणि पवित्र चरणी नमस्कार करून सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींना स्मरण करून आजच्या या पवित्र अशा या अमरेश्वर नगरीमध्ये, मानवत नगरीमध्ये, अमरेश्वरांच्या सान्निध्यामध्ये सणलेले सर्व शिवभक्त माता आणि भगिनी, मानवी जीवनाचा प्रवास या ठिकाणी आपण 3 दिवसापासून, जवळपास 3 दिवसापासून नाही तर 4 ते 5 दिवसापासून आपण या ठिकाणी कर्म या चिंतनाच्या वाटेवर आपण करत आहोत। मानवी जीवनाचं कर्म इतक्या विशाल स्वरूपाचं आहे, 11 दिवसही आपण जर कर्म याच्यावरच जर चिंतन करीत गेलं तरीही आपला विषय काही संपणार नाही। कारण अथांग असणारा समुद्र म्हणजे संसार आहे आणि अथांग रूपी असणाऱ्या समुद्राच्या संसारामध्ये असंख्य माणसाच्या क्षणाक्षणाला, सेकंदाला घडणारी कर्म आहे आणि त्या प्रत्येक कर्माचं चिंतन आपल्याला जर करायचं म्हणलं तर मला वाटतं की आपलं आयुष्यही कमी पडेल, तरी चिंतन संपणार नाही। आणि चिंतन कधीही संपत नसते। ज्ञान कधी संपत आहे का? ज्ञान विशाल आहे, ज्ञानाला कोणतीच उपमा देता येत नाही।